नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मंगळवारी एक बातमी बघण्यात आली, वाचनात आली. ती म्हणजे अजितदादा पवार यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे किंवा गट आहे, त्याच्या आगामी राजकीय वाटचालीमध्ये, निवडणुकांमध्ये किंवा पक्ष चालवण्यामध्ये, पक्षाची प्रतिमा निर्माण करण्यामध्ये मदतनीस म्हणून आयपॅक वगैरे कंपनीचे संस्थापक किंवा आता त्या कंपनीपासून विभक्त झालेले प्रशांत किशोर यांची मदत घेतली जाणार आहे, तशी बोलणी झाली, तसा करार झालाय वगैरे वगैरे बातम्या. मला डिटेल्स माहिती नाही. प्रशांत किशोर हे राजकीय पक्षांना निवडणुका जिंकून नेण्यासाठी रणनीती बनवतात, प्रचाराची रणनीती बनवतात, प्रचाराच्या वेगवेगळ्या कल्पना पुढे आणतात. नरेंद्र मोदींच्या 2014च्या अपूर्व अशा यशामध्ये प्रशांत किशोर यांचा सुद्धा काही वाटा होता आणि तिथून त्यांचा जो गवगवा सुरू झाला, त्यानंतर एकामागून एक अनेक प्रादेशिक पक्षांनी, राष्ट्रीय पक्षांनी प्रशांत किशोर यांची निवडणुका जिंकण्यासाठी मदत घेतली. आणि अगदी त्याचं ताजं उदाहरण म्हणून तमिळनाडूच्या विधानसभेत सर्वात मोठा पक्ष झालेला आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेला थलपती विजय हा जो अभिनेता आहे, त्याने नवा पक्ष काढला आणि प्रशांत किशोरची मदत घेऊन तमिळनाडूच्या राजकारणामध्ये एक मोठी उलथापालथ घडवून दाखवलेली आहे. राहुल गांधी यांनी 2017 मध्ये प्रशांत किशोर यांची अब्रू धुळीला मिळवल्यानंतर सुद्धा प्रशांत किशोर हळूहळू करत सावरले आणि त्यांनी परत एकदा आपली रणनीतीतून निवडणूक जिंकून दाखवण्याची कला प्रस्थापित केली आणि त्यामध्ये त्यांनी अनेक पक्षांना मदत केलेली आहे. त्यामुळे ज्यांना निवडणुकीत जिंकून सत्तेपर्यंत जायची घाई झालेली आहे, अशा अनेक पक्षांनी हळूहळू करत प्रशांत किशोर यांची मदत घेतली. आणि मग प्रशांत किशोर सारख्या रणनीतिकार कंपन्यांची एक लाईन उभी राहिली. आणि अशा मोहात पडणं राजकीय पक्षांनी, राजकीय नेत्यांनी स्वाभाविक आहे, अगदी स्वाभाविक आहे. अगदी गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अजितदादा पवार यांनी सुद्धा नरेश अरोरा याच्या डिझाईन बॉक्स नावाच्या कंपनीची मदत घेतली होती. आणि त्याच कंपनीच्या आग्रहाखातर लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने अजितदादांनी गुलाबी जॅकेट घालून सुद्धा निवडणुकीत आपली एक प्रतिमा बनवली होती. अलीकडल्या काळात नरेश अरोरा आणि अजितदादांचा जो पक्ष आहे, जो सुनेत्रा वहिनी सध्या चालवतात, त्याच्या त्या सर्वेसर्वा झालेल्या आहेत. त्यांनी नरेश अरोराशी फारकत घेतल्याच्या बातम्या आल्या. या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या गटात फाटाफूट होणार, अजितदादांच्या पक्षामध्ये किंवा सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस प्रचंड वाढलेली आहे. तो पक्ष आणखीन एकदा फुटणार वगैरे वगैरे याचा हलकल्लोळ चालू आहे. अजितदादांचे दोन पुत्र जय पवार आणि पार्थ पवार यांनी हळूहळू करत राष्ट्रवादी पक्षाचा पूर्ण कब्जा घेतलेला आहे. आणि त्यामुळे अजितदादांच्या सोबत हा पक्ष वेगळा करून उभा करण्यामध्ये मदत करणारे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे वगैरे असे जे नेते होते ते बाजूला पडलेत नव्हे, त्यांना खड्यासारखं
अजितदादांच्या मुलांनी बाजूला केलंय, अशाही चर्चा आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही जी बातमी आली ती मला तरी धक्कादायक वाटली. आणि धक्कादायक वाटण्याचं कारण मी नव्याने अधिक सविस्तर सांगण्याची गरज नाही. प्रशांत किशोरच्या निवडणुका जिंकण्याच्या ज्या व्यावसायिक बाजू आहेत त्याचं कौतुक यापूर्वी सगळीकडे झालेलं आहे. पण एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात असं म्हणतात. आणि त्यामुळे प्रशांत किशोर या नाण्याची दुसरी बाजू सहसा समोर आणली जात नाही, ही सुद्धा तितकीच वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे ती वस्तुस्थिती समजलं नाही तर तुमचा गोंधळ होतो, तुमची फसगत होऊ शकते. अगदी साधं जगण्यातलं उदाहरण सांगतो. तुम्ही कुठल्याही दुकानात गेलात, तुम्हाला वॉशिंग मशीन घ्यायचंय, तुम्हाला कुठचा तरी मोठ्या आकाराचा टीव्ही घ्यायचा आहे, तर त्या दुकानातला जो सेल्समन असतो त्याला जी वस्तू विकायची असते आणि त्याच्या दुकानात जी विकाऊ वस्तू असते त्याचं तो प्रचंड गुणगान तुमच्याकडे करत असतो. याच्यात हा फायदा आहे, यातून हे अनेक नवीन आहे, हे अमुक तमुक मध्ये नसतं, तमुक अमुक याच्यात नव्याने घातल्यानं आलेलं आहे. नाना पद्धतीने ती वस्तू तुमच्यासाठी कशी उपयुक्त आहे, किंबहुना तीच वस्तू खरेदी करण्यासाठी, तोच ब्रँड खरेदी करण्यासाठी तुम्ही त्याच्या दुकानात आलाय, हे तो तुमच्या सेल्समन इतकं मस्त डोक्यात घुसवतो की तुम्ही आजूबाजूचा दुसरा कुठलाही विचार करत नाही. किंवा त्या वस्तूमध्ये जे काय 40, 50, 30 हजार रुपये एका फटक्यात तुम्ही खर्च करायला निघालाय, त्यामध्ये काही दोष असतील का, काही त्रुटी असतील का, याचा विचार सुद्धा तुमच्या मनाला शिवू नये याची काळजी घेत तो सेल्समन, विक्रेता तुम्हाला अक्षरशः गुंगवून टाकत असतो. आणि आजकालची माध्यम जी आहेत, पत्रकारिता आहे, ती एक प्रकारे मार्केटिंग नुसार चालते. आणि त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींचं मार्केटिंग करणं किंवा वेगवेगळ्या ब्रँडची बेइज्जती करणं यासाठी प्रामुख्याने पत्रकारिता राबत असते. आणि अशा वेळेला जर नाण्याची दुसरी बाजू दाखवली नाही तर तुमची सहजगत्या फसगत होऊ शकत असते. आणि प्रशांत किशोर हा तसाच मामला आहे. 2017च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये प्रशांत किशोरला काँग्रेसने मदतीला घेतलेलं होतं. कुठच्याही परिस्थितीत मोदींना 2019च्या निवडणुकीत हरवायचं असेल तर स्वबळावर काँग्रेसने उत्तर प्रदेशची विधानसभा जिंकली पाहिजे किंवा आपली ताकद तिथे मजबूत करून घेतली पाहिजे, हा राहुल गांधींचा निर्णय होता. आणि त्यामुळेच आपल्याकडे निवडणुका जिंकू शकेल असा रणनीतिकार हाताशी असला पाहिजे. म्हणूनच तुमचे प्रशांत किशोरला हाताशी धरण्यात आलं होतं. कारण भाजपच्या 2014च्या निवडणुकीनंतर प्रशांत किशोर आणि भाजप वेगळे झाले. पण त्यानंतर भाजपला आपलं स्वतःचं कौशल्य दाखवण्यासाठी प्रशांत किशोरने 2 प्रयोग केले होते. एक प्रयोग होता तो दिल्लीत केजरीवालचा, आणि केजरीवालला 70 पैकी 67 जागा प्रशांत किशोरच्या रणनीतीने जिंकता आल्या. तर अवघ्या 1.5 वर्षामध्ये बिहारच्या विधानसभा निवडणुकीत मोदी ब्रँडला खाली उतरवून लालू हा बदनाम आणि नितीश कुमार यांच्या जोडीला प्रशांत किशोरने यश मिळवून दाखवलं होतं. आणि त्यामुळे प्रशांत किशोर हा कोणालाही ब्रँड बनवू शकतो अशी एक मानसिकता तयार झाली. आणि वृत्तपत्रातून आणि माध्यमातून त्याचा इतका डंका पिटला गेला की राहुल गांधी त्या प्रलोभनाला बळी पडले. आपल्याला काहीही करून उत्तर प्रदेश जिंकायचंय, कारण पंतप्रधान पदाचा मार्ग हा उत्तर प्रदेशातून जातो. आणि म्हणून जोपर्यंत उत्तर प्रदेश काँग्रेस स्वबळावर सर्वात मोठा पक्ष होत नाही तोपर्यंत पंतप्रधान पदाचा आपला दरवाजा उघडला जाणार नाही, हायवे खुला होणार नाही. म्हणूनच राहुल गांधींनी प्रशांत किशोरला हाताशी धरला होता.
आणि मला आठवतं तेव्हा मी युट्यूब वगैरे करत नव्हतो, पण मी ब्लॉग लिहित होतो आणि मी ब्लॉगवर लिहिलं होतं, प्रशांत किशोरने एक प्रकारे आत्महत्या केलेली आहे. कारण प्रशांत किशोरने जी प्रतिष्ठा निवडणुका जिंकून देण्यातून मिळवली होती, ती राहुल गांधी मातीमोल करणार याची मला खात्री होती. आणि त्याचं एकमेव कारण मी सांगितलं होतं, 2014ची भाजपची लोकसभा निवडणूक असो, दिल्लीची 2015ची विधानसभा निवडणूक असो, किंवा आपल्या 2015चीच बिहारची विधानसभा निवडणूक असो, रणनीती प्रशांत किशोर बनवतो आणि त्यानुसार समोरचा पक्ष, त्याचा क्लायंट, ग्राहक असलेला पक्ष आणि त्याचे निमूटपणे नेते ऐकतात. राहुल गांधी हे प्रशांत किशोरच्या कुठचाही सल्ला ऐकणार नाहीत. तो सल्ला पायदळी तोडून आपलीच मनमानी करतील आणि त्यामुळे जे पदरी येणार अपयश आहे त्याची पर्वा राहुल गांधींना नाही, पण बाजारात आपली प्रतिष्ठा आणि पद कायम ठेवण्यासाठी प्रशांत किशोरचं मात्र नुकसान होईल. आणि ते झालं. कारण प्रशांत किशोर उत्तर प्रदेशात काँग्रेसला निवडणुकीत यशस्वी करू शकला नाही, पण जितक्या जागा विधानसभेत होत्या त्याच्यापेक्षाही कमी झाल्या आणि प्रशांत किशोरला वेगळं व्हावं लागलं. तर त्याचं एक मोठं कारण असं होतं की प्रशांत किशोरने नव्या नव्या आयडिया आणायच्या आणि शेफारलेल्या पोराने महागडं खेळणं मोडून टाकावं, तसं राहुल गांधी प्रशांत किशोरच्या प्रत्येक कल्पनेला धक्का देऊन त्या जमीनदोस्त करत होत. पण तो भाग बाजूला ठेवा. बाकीच्या ठिकाणी 5 वर्षापूर्वी स्टालिन, ममता यांना प्रशांत किशोरने विजयी केलं होतं. त्याच 2017च्या निवडणुकीत काँग्रेसला पंजाबमध्ये मदत करून अमरिंदर सिंग यांना प्रशांत किशोरने परत मुख्यमंत्री बनवलं होतं. जगनमोहन असेल, बरेच लोकांची या लिस्ट मोठी आहे. पण मुद्दा असा आहे, नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की ज्यांना ज्यांना प्रशांत किशोरने एका निवडणुकीत यशस्वी करून सत्तेपर्यंत पोहोचवलेला आहे, त्यानंतर त्या पक्षांची पुढच्या निवडणुकीत धुळझाण उडालेली. दोनच अपवाद आहेत. एक अपवाद भाजपचा, ज्यांनी 14च्या निवडणुकीनंतर कधीही प्रशांत किशोरला जवळ घेतला नाही. 2015च्या विधानसभा निवडणुकीनंतर नितीश कुमारनी प्रशांत किशोरला फार काळ जवळ ठेवला नाही, पक्षात घेतला, पक्षातून हाकलला वगैरे 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 करून प्रशांत किशोर पासून काडीमोड घेतला. हे दोनच पक्ष आणि दोन नेते प्रशांत किशोरच्या शापातून बचावलेले. पण ममता दिदी, YSRCPचा जगनमोहन रेड्डी, तुमचा स्टॅलिन, DMK हे पक्ष बघा, मग तुम्हाला कळेल की एक निवडणूक जिंकून नेणारा, व्हायग्रा ट्रीटमेंट सारखी जिंकून नेणारा प्रशांत किशोर पुढल्या निवडणुकीत तुमच्या बरोबर नसतो आणि तुम्ही निवडणुका तर हरताच, पण अक्षरशः तुमचा पक्ष आणि तुमचं राजकारण सुद्धा उद्ध्वस्त होऊन गेलेलं असतं. आणि त्याचं कारण आत्ता निकाल लागलेल्या बंगालच्या निवडणुकीत समोर आलेलं आहे. हळूहळू करत ममता दिदीच्या पक्षाचे दिग्गज नेते, वेगवेगळे सहकारी तोंड उघडण्याची हिंमत करतायत आणि जाहीरपणे सांगतायत की ममता दिदीच्या अनेक चुका असतील, तृणमूलच्या अनेक चुका असतील, पण बंगालमध्ये विधानसभा निवडणूक तृणमूल काँग्रेस TMC हरली, त्याचा सगळ्यात मोठं कारण जर काय असेल तर प्रशांत किशोरची कंपनी आयपॅक. 2021च्या निवडणुकीत प्रशांत किशोरची मदत ममता दिदींनी घेतली आणि त्यांनी भाजपने कितीही डंका पिटला तरी भाजपला हरवून दाखवलं होतं आणि प्रशांत किशोरच्या मदतीने ममता दिदीने बंगालच्या विधानसभा निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक आमदार निवडून आणले होते. पण हे सगळं करताना प्रशांत किशोर, त्याचे सहकारी, त्याचे सहयोगी आणि त्याच्या कंपनीचे कर्मचारी हळूहळू करत पक्ष तुमचा इतका ताब्यात घेतात की पक्षातले सामान्य कार्यकर्ते असो, स्थानिक पातळीवरचे
कनिष्ठ वरिष्ठ नेते असोत, या सगळ्यांच्या हातातून पक्षाच्या नाड्या जातात. तुम्ही पूर्णपणे प्रशांत किशोरच्या प्रचार यंत्रणेवर आणि निर्णय यंत्रणेवर अवलंबून राहता. आणि एकदा त्यातून प्रशांत किशोरने बाजूला व्हायचं ठरवलं की तुमची पक्ष संघटना, कार्यकर्ते हे इतके दुबळे, निष्क्रिय आणि विकलांग होऊन गेलेले असतात की तुम्हाला स्वबळावर आपलाच पक्ष चालवता येत नाही. ममता दिदीच्या पक्षाचा बंगालमधला आजचा पराभव किंवा तमिळनाडूतला स्टॅलिनचा पराभव याचं नेमकं कारण हे आहे की गेल्या वेळेला त्यांना निवडणुका जिंकून देताना त्यांच्या पक्षाची संघटना प्रशांत किशोरच्या कंपनीने इतकी विकलांग करून ठेवली होती की आता तुम्ही त्याच्याशिवाय जगू शकत नाही, त्याच्याशिवाय उभं राहू शकत नाही, त्याच्याशिवाय चालू शकत नाही. ही प्रशांत किशोरच्या रणनीती कंपनीची दुसरी बाजू आहे, नाण्याची दुसरी बाजू आहे. तुम्ही त्यांची एकदा मदत घेतली की संपलात. त्यानंतर तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहू शकत नाही. तुम्ही आपला स्वतःचा पक्ष स्वतः चालवू शकत नाही. सुनेत्रा वहिनींनी किंवा त्यांच्या दोन्ही सुपुत्रांनी प्रशांत किशोरला आगामी 3 वर्षामध्ये आपला पक्ष निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने सुसज्ज करण्यासाठी मदतीला घेतला असेल तर मी तुम्हाला गॅरंटी देतो, कदाचित त्या निवडणुकीत थोडाफार फायदा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला होईल, पण प्रशांत किशोर किंवा नरेश अरोरा यांच्या मदतीशिवाय जो पक्ष अजितदादांच्या सहकार्याने उभा केलेला आहे तो एकदा प्रशांत किशोर तुमच्यापासून बाजूला झाला की जमीनदोस्त झालेला असेल याविषयी निश्चिंत राहा. आणि म्हणून मी म्हटले की सुनेत्रा वहिनींनी खरोखरच प्रशांत किशोरला निवडणुका जिंकण्यासाठी सोबत घ्यायचं ठरवलं असेल, त्याच्यावर काम सोपवायचं ठरवलं असेल तर तो एक प्रकारे आत्मविनाशी, आत्मघातक असा निर्णय ठरू शकेल. बाकी जी काय पक्षाच्या अंतर्गत संघटनात्मक पदाच्या वाटणीवरून, सत्ता वाटपावरून भांडणं चालू आहे ती चालू द्या, त्यांनी पक्षाचं नुकसान होणार नाही. पण एकदा पक्ष चालवण्यासाठी कुठच्या तरी रणनीती कंपनीवर तुम्ही विसंबून राहिलात की जे ममता दिदीचं झालं किंवा इतरांचं झालंय तेच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचं व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून मला हा आत्मघाती निर्णय वाटतो. बघू काय होतं. आत्ता थांबतो. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.